नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांसाठी गुड इव्हिनिंग। युनिव्हर्सल फाउंडेशन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। विद्यार्थी मित्र, युनिव्हर्सल फाउंडेशन मध्ये आपण मराठी व्याकरणाची पुष्पमाला गुंफत आहोत। त्यातील आज आपण पहिलं पुष्प गुंफणार आहोत आणि तो जो काही घटक आहे तो घटक आहे मराठी वर्णमाला। आता वर्णमालेच्या संदर्भात विचार करत असताना प्रथमतः जे जे कनेक्ट झाले त्या सर्वांचेच मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की जो वेळेला महत्व देतो तो जीवनामध्ये सक्सेस होत असतो। आणि म्हणून तुम्हाला जर 4 वाजताचा टायमिंग दिलेला असेल तर 4 वाजता बरोबर तुम्हाला हजर राहावंच लागेल। आणि मग वेळेबरोबर आपल्याला धावायचं आहे। कारण त्याचं कारण सांगतो की मिल्खा सिंग सांगतो की मला 4 सेकंदासाठी 4 वर्ष घालावी लागली। का 4 सेकंदासाठी 4 वर्ष वाट पाहावी लागली? कारण त्याचं 4 सेकंदावरून सुवर्ण पदक हुकलेलं होतं। आणि म्हणून वेळ ही तितकीच महत्वाची आहे। तुम्हाला जर 4 चा टायमिंग दिलेला असेल तर 4 ला तुम्ही हजर राहायचं आहे। चला तर मित्र हो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तुम्ही भावी अधिकारी आहात, वेळेचं महत्व तुम्हाला समजणं गरजेचं आहे। आता एक मनातील भीती दूर करून टाका बरं का। मराठी व्याकरण अतिशय सोपं आहे। पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळणार आहेत। सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि मनामध्ये जसं तुम्ही शरीराने तिथं हजर आहात तसं मनाने देखील हजर असायचं आहे। मग एका बाजूला टीव्ही चाललाय, दुसऱ्या बाजूला मोबाईलवर मेसेज वगैरे येतोय, तिसऱ्या बाजूला काहीतरी बातम्या वगैरे चालू आहे, किंवा घरामध्ये काय तुमची जागा ठरवून घ्यायची की आपल्याला दर दिवशी 4 ते 5 वाजता लेक्चर करायचं आहे। मग आपली बैठक व्यवस्था फिक्स करून घ्यायची। घरामध्ये सूचना देऊन ठेवायच्या, बाबांनो 1 तासभर काही बडबड करू नका, मला जर माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे तर तुम्हाला सर्वांच्या तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे असं सांगून ठेवायचं। आणि तुमचा वही आणि पेन रेडी ठेवायचा। आता इथून पुढे जे जे येतील किंवा जे जे आता लाईव्ह मध्ये तुम्ही आहात, तुमची एक क्वायर बुक आणि एक तुमचा पेन तुमचा तयारच पाहिजे। ज्या ज्या वेळेस मी तुम्हाला महत्वाच्या सूचना देईल किंवा तुम्हाला असं वाटलं की हे आपल्याला महत्वाचं आहे, याचं आपण लिखाण करायचं आहे, त्या वेळेस ते मुद्दे तुम्हाला लिहून घेणं गरजेचं आहे। कारण अभ्यासाची जी काही पंचपदी वगैरे आहे त्या पंचपदीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे श्रवण। म्हणजे जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते लक्षपूर्वक तन मन धन एक करून ऐकणं गरजेचं आहे, याला म्हणायचं श्रवण। दुसरी स्टेप आहे ते म्हणजे लेखन। 10 वेळा वाचणं आणि 1 वेळा लिखाण करणं बरोबर आहे। तिसरी स्टेप आहे वाचन। जे आज तुम्ही ऐकलेलं आहे, लिहून घेतलेलं आहे, स्वतःसाठी फावला वेळ काढायचा आणि त्याचं वाचन करणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढची जी स्टेप आहे त्याला म्हणायचं पठण। पठण म्हणजे काही गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतील। आता पाठ कराव्या लागतील याचा अर्थ समजा गणिताची काही सूत्र असतील, मराठीचे काही विभक्ती प्रत्यय असतील, काही ट्रिक्स वगैरे असतील, त्या कमीत कमी तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे। मग 5वी गोष्ट आहे मनन। मनन याचा अर्थ असा, ज्या वेळेस तुम्ही रात्री बेडवरती झोपायला जाता, झोपायला गेल्यानंतर सहज मनाला प्रश्न विचारायचा की आपण आज दिवसभरामध्ये काय अभ्यास केला। समजा मराठीचं पहिलं लेक्चर झालं वर्ण विचार, त्या वर्ण विचारामध्ये जे जे काही आपण शिकलो ते आपल्या किती लक्षात राहिलं असा मनाला प्रश्न करायचा। आणि झोपताना मनाला सूचना देऊन ठेवायची की बाबा रे, तुला हक्काची मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवायची आहे आणि म्हणून तू जे काही कष्ट घेतोय त्याचं फळ तुला मिळणं गरजेचं आहे। 100% सरकारी नोकरी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे, असं सूचना देऊन तुम्हाला काय करायचं, जागृत राहायचं आहे। चला तर मित्र हो, आपण सुरुवात करूया। सुरुवात करत असताना आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, काय लक्षात घ्यायचंय पहा। आता आजचा जो काय आपला पहिला घटक आहे तो काय आहे, वर्णविचार आहे। काय आहे, वर्णविचार। या वर्णविचाराचा विचार करत असताना इथं तुम्हाला दिलेलं आहे पहा, काय दिलेलं आहे इथं। इथं तुम्हाला म्हटलेलं आहे की वर्णविचार यालाच काय म्हटलं जातं, यालाच म्हटलं जातं वर्णमाला, यालाच काय म्हटलं जातं, मूळाक्षरे म्हटलं जातं। आता वर्णविचार, वर्ण म्हणजे काय आहे माहितीये, मी तुम्हाला सांगतो। वर्ण, वर्ण नाव काय दिलं माहितीये का, तर वर्ण याचा अर्थ वर्ण म्हणजे रंग, वर्ण म्हणजे रंग।
पूर्वीच्या काळी आणि आता देखील आणि पूर्वीच्या काळी देखील आता जे काही आम्ही लिखाण करतो, ते लिखाण काय करतो, कोणत्या तरी पेनाने करतो. मग तो काळा पेन असेल, निळा असेल, लाल असेल, हिरवा असेल, गुलाबी असेल, कोणताही पेन असू द्या. आजही आपण पेननेच शाईनेच लिखाण वगैरे करतो. मग पूर्वीच्या काळी देखील ही जी काही अक्षर आहे, ही अक्षरं भिंतीवरती किंवा जमिनीवरती कुठेतरी विशिष्ट झाडपाल्याच्या रंगाने लिहून ठेवली जात होती आणि मग त्यांची एक मालिका तयार करण्यात आली, त्याला नाव दिलं वर्णमाला. आज आपण ब्लॅक पेन वापरतो, रेड पेन वापरतो, ब्ल्यू पेन वापरतो ना, वापरतो. आणि म्हणून वर्ण म्हणजे रंग. वर्ण म्हणजे काय, रंग. मग त्या रंगाने लिहून ठेवलेली जी काही अक्षर आहेत, त्या अक्षरांचा आपल्याला काय करायचंय, अभ्यास करायचा आहे. त्याची एक मालिका तयार करण्यात आली, त्याला काय म्हटलं जातं, वर्णमाला. आणि मूळाक्षरे याचा अर्थ असा, ज्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, इकार, उकार, रफार असं कोणतंही स्वर चिन्ह लागत नाही, ते म्हणजे काय, मूळाक्षरे. मग या ठिकाणी आपला हा जो काही घटक आहे, हा कोणता घटक आहे, हा जो कोणता घटक आहे, हा पहिला घटक आहे. मग या पहिल्या घटकामध्ये वर्ण विचार, त्यालाच म्हटलं जातं वर्णमाला, त्यालाच म्हटलं जातं मूळाक्षरे. ओके, वर्ण म्हणजे रंग. हा, चला तर आता मी तुमची परीक्षा वगैरे घेतो. तुम्ही मला या ठिकाणी, म्हणजे मी तर तुम्हाला शिकवणारच आहे, तुम्ही पण शिकणार आहात, बरोबर आहे. परंतु विचारांच्या देवाणघेवाणीसाठी दोन्ही बाजू कंप्लीट असणं गरजेचं आहे. आता कदाचित तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी यापूर्वी कुणी राज्यसेवेचा अभ्यास करत असेल, कुणी संयुक्त गट ब असेल, पोलीस भरती असेल, आरोग्य सेवक असेल, बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास करत असतात. मग याच्यापूर्वी तुमचा अभ्यास पण झालेला असतो, काहींची पाठी पूर्णपणे पुरी असते. आता मी तुम्हाला प्रश्न केला की मराठी जी काही वर्णमाला वगैरे आहे, पहा बरं का मी काय सांगतोय. आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, ही जी काही मराठी वर्णमाला वगैरे आहे, या वर्णमालेच्या संदर्भात विचार करत असताना, काय, मराठी वर्णमालेच्या संदर्भात विचार करत असताना मराठी वर्णमालेत मृदू वर्णांची संख्या किती आहे, मृदू वर्णांची संख्या किती आहे. आणि या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 10, 15, 26 आणि 37. सांगा बरं काय उत्तर असेल, सांगा उत्तर काय असेल. चला माईक ओपन करू शकता तुम्ही, मला फक्त उत्तर सांगा, अंदाजे उत्तर काय असेल. मराठी, हा किती सर, 10. 10. हा, अजून कोणाचं काय उत्तर आहे का, चला 10. पाहूया कोण बनेगा करोडपती. मी तर तुम्हाला उत्तर सांगणारच आहे. 10 उत्तर तुमचं, 1 स्टार देऊन टाकतो. चला तुम्हाला अजून कोणाचं काय उत्तर आहे का, मॅडम सांगू शकता. चला पटापट. सर उत्तर बरोबर आहे का तुमचं, मी तर सांगणारच आहे, परंतु तरी पण तुम्हाला काय वाटतं, पहा बरं का, मी तुम्हाला जागृत करतोय. 10 उत्तर, चला सर 10 उत्तर चुकीचं आहे. चलो आगे, आता बदला उत्तर. सर उत्तर बदलत, चला बदलावा. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत प्रकट करा. 10 उत्तर सांगितलं, 10 चुकीचं आहे. जर 10 चुकीचं असेल तर बरोबर काहीतरी असेल ना, चला सांगा, तरी पण सांगा तर खरं सर. हॅलो हॅलो, हा, 10 उत्तर चुकीचं आहे, पुढे सांगा ना, काही पण सांगा. नसीब नसीब, पाहूया, अंदाज घ्या, अंदाज. 26 का सर, 20, 26. 26 ये भी गलत है. चलो आता कौन बनेगा करोडपती 50-50, 15 का 37, आता सांगा. पहा बरं, आता आपण अभ्यास करतोय, बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला देखील तुमचं मन सांगत असते, अरे प्रश्न तर असा विचारलाय, मराठी वर्णमालेमध्ये मृदू वर्णांची संख्या किती आहे, मी तर 10 उत्तर सांगितलं, सरांनी तर चूक दिलं. बरं 26 उत्तर सांगितलं, तरी ते म्हणतात चूक आहे. प्रत्येक गोष्टीला बाप दाखवून येतं श्राद्ध घाल, मला तर स्पष्टीकरण द्यावंच लागेल, उत्तर बरोबर जर कोणतं आहे ते. आता बदलावा, आता नशीब कोणतं साथ देतंय पाहूया. हा, बदलावा, चुकलं तरी काही हरकत नाही, आपल्याला काही बक्षीस मिळवायचं नाही. हा, अजून चलो, तुमचे परीक्षा न पाहता या ठिकाणी मी बरोबर उत्तर कोणतं आहे, हे 15 पण चूक आहे, हे 37 उत्तर बरोबर आहे, हे 100% 37 उत्तर बरोबर आहे, 37 उत्तर बरोबर आहे. आता
तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे, हे 37च उत्तर बरोबर का? 37च उत्तर बरोबर का? हे शिकवताना मी 100% सांगणार आहे. प्रश्न पहा बरं का काय विचारला. जिथं जिथं मार्केटमधील पुस्तके संपतात तिथं आयोगाची प्रश्न सुरू होतात. माझं वाक्य पहा, मी स्टेटमेंट काय केलंय. जिथं मार्केटमधील पुस्तके संपतात तिथं आयोगाची प्रश्न सुरू होतात. आणि म्हणून मित्र हो, मराठी जी काही वर्णमाला आहे त्या मराठी वर्णमालेमध्ये मृदू वर्णांची संख्या, मृदू शब्द वापरलेला आहे, मृदू, आणि हे जे काही मृदू वर्ण आहे त्याचं उत्तर आहे 37. किती, कोणतं उत्तर आहे? 37 उत्तर आहे. चला तर आता आपल्याला पुढील भागाचा पुढील प्रश्न, अजून एक प्रश्न विचारतो, पाहूया तुमचं उत्तर काय येतं. आता सांगा, चरक या शब्दाचे उच्चारस्थान ओळखा. PSI ला हा प्रश्न विचारलेला आहे. चरक या शब्दाचे उच्चारस्थान ओळखा. उच्चारस्थान शब्द आहे, उच्चारस्थान ओळखा. तालव्य आहे, दंत तालव्य आहे, ओष्ठ आहे की दंत तालव्य आहे? एकदम साधी सोपी ट्रिक्स आहे. मी तर उत्तर सांगणारच आहे, जसं मगाशी 37 मी स्पष्टीकरण देणारच आहे. चला सांगा सर, अंदाजे काय वाटतं? आता हे मी का विचारतोय तुम्हाला, तर हे विचारण्याचं कारण असं की परीक्षेला या घटकावरती अशा टाईपचे प्रश्न विचारले जातील. आता मी 2-4 प्रश्न तुम्हाला विचारतोय. जर त्या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तर तुमचा अभ्यास बऱ्यापैकी आहे, चांगल्यापैकी आहे. आणि जर उत्तरं देता येत नसतील, तुमचंच मन तुम्हाला सांगेल, ए खरोखर आपल्याला मराठी व्याकरण शिकणं गरजेचं आहे, कारण आपल्याला उत्तर येत नाही. चला सांगा, चरक काय असेल अंदाजे? चुकीचं असलं तरी बोलत चला, काही फरक पडत नाही आपल्याला. अंदाजे सांगा, माहित असेल तर अधिक चांगली गोष्ट आहे. चरक या शब्दाचे उच्चारस्थान सांगा. चरक, च, चरक संहिता माहित आहे ना तुम्हाला? दंत तालव्य. दंत तालव्य. का बरं सर दंत तालव्य सांगितलं? का अंदाजे सांगितलं? हे उत्तर 100% तुमचं बरोबर आहे. पण का सांगितलं बरोबर आहे दंत? सर. हा, हे बरोबर उत्तर बरोबर आहे बरं का, परंतु का सांगितलं दंत तालव्य? कारण की दाताच्या आपलं दोन्ही ह्याच्यामधून त्याचा उच्चार होतो सर. सर तुम्ही जे सांगितलं ना ते तुमचं बरोबर आहे, पण तसं नाही लक्षात ठेवायचं बरं का. कारण चरक जो शब्द आहे ना, चरक, तर चा उच्चार करताना ये रे गाईचा येतोय. जसं छाती, छाती, चक आहे का नाही, येचा उच्चार होतोय. जर पहिल्या अक्षराच्या शेवटी येचा उच्चार होत असेल तर ते दंत तालव्य असतं. म्हणजे ते काय असतं की चरक, सॉरी सर, 1 मिनिट लक्षात घ्या, या ठिकाणी दंत तालव्य नाही बरं का, चरक शब्द, चरक, च अ. आता इथं हे जे उत्तर आहे ना, हे दंत तालव्य उत्तर चुकीचं आहे बरं का. इथं जे उत्तर आहे ते तालव्य उच्चार आहे. कारण पहिल्या अक्षराच्या शेवटी जर येचा उच्चार होत असेल तर त्याला तालव्य म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तालव्य. आणि पहिल्या अक्षराच्या शेवटी जर अ आणि आचा उच्चार येत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? दंत तालव्य. चरक, च अ, चरक. आता च अ, आता ये रे गाईचा उच्चार होतो, च, असं ये रे गाईचा. जसं छा, छत्री, छ अ, ये रे गाईचा उच्चार होतो. ये रे गाईचा जर उच्चार होत असेल तर ते उत्तर आहे तालव्य. ते उत्तर काय आहे? तालव्य. आणि जर अ आणि आचा उच्चार होत असेल तर त्याला म्हटलं जातं दंत तालव्य. म्हणजे चरक या शब्दाचे जे काही उच्चार स्थान आहे ते 100% तालव्य आहे. दुरुस्ती करून घ्या. चरक या शब्दाचं उच्चारस्थान तालव्य आहे, कारण च्या शेवटी ये रे गाईचा येतोय. आणि जर तुम्हाला असं जर म्हटलं की जावई शब्द वापरला, जा आ, इथं आ आलाय, जावई, त्याच्यानंतर दुसरा शब्द वापरला चमचा, तर त्याचं च अ असं तर ते काय येतं? दंत तालव्य येतं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे जे काही तालव्य उच्चार केव्हा असतो, दंत तालव्य केव्हा असतो, कंठ, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ, कंठाधिक तालू, कंठाधिक ओष्ठ, दंत्याधिक तालू, दंताधिक ओष्ठ. म्हणजे ही जी काही संपूर्ण वर्ण वगैरे आहे या वर्णांचं उच्चारस्थान मी तुम्हाला 100% सांगणार आहे. या ठिकाणी उत्तर आहे तालव्य. तुम्ही नंतर देखील खात्री करू शकता. ओके. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न वगैरे आहे त्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया काय होतं ते. मी शिकवणारच आहे, फक्त मी तुम्हाला जागृत करतोय, अलर्ट करतोय. चला तर
पुढचा प्रश्न काय पहा, तिसरा, खालीलपैकी तत्सम स्वर कोणता? खालीलपैकी तत्सम स्वर कोणते? आता सांगा उत्तर. पहिल्याचं उत्तर होतं 37, दुसऱ्याचं उत्तर होतं तालव्य. आता तिसऱ्याचं उत्तर काय आहे पहा. खालीलपैकी तत्सम स्वर कोणते? तत्सम. तत्सम का मतलब मालूम आहे? तत्सम म्हणजे काय? तर तत्सम याचा अर्थ संस्कृत. संस्कृत आपल्या मराठी भाषेचा जो काही उगम आहे तो उगम कोणत्या भाषेतून झालेला आहे? संस्कृत भाषेतून झालेला आहे. सांगा उत्तर काय असेल अंदाजे. खालीलपैकी तत्सम स्वर कोणता? अ आ, ए अ, रु लू आणि अ आणि ई. काय उत्तर असेल अंदाजे? हा सांगा, मगाच्या सारखं उत्तर सांगा. तुम्ही कोणतंही सांगू शकता. तर मीच उत्तर सांगतोय, पाहूया या ठिकाणी. मित्र हो, हे जे आहे ना रु आणि लू, हे जे काही दोन स्वर आहे या स्वरांना तत्सम स्वर म्हणायचं. काय म्हणायचंय? तत्सम स्वर. आणि या ठिकाणी हे दोन जे आहेत हे कोणते स्वर आहे? इंग्रजी स्वर आहे. कोणते स्वर आहे? इंग्रजी स्वर आहे. त्याच्यानंतर हे जे आहे याला काय म्हटलं जातं? सजातीय स्वर म्हटलं जातं. आणि हा जो प्रकार आहे याला काय म्हटलं जातं? विजातीय स्वर म्हटलं जातं. मग मी तुम्हाला शिकवताना शिकवणार आहे सजातीय स्वर कोणते, विजातीय स्वर कोणते, इंग्रजी स्वर कोणते, तत्सम स्वर कोणते. स्वरांचे 10 प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. किती प्रकार सांगणार आहे? 10. ओके. चला तर पुढचा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न मी 2-4च घेतलेले, जास्त प्रश्न घेत नाही, कारण 4 प्रश्न तुमच्या लक्षात येण्यासाठी. आता चौथा प्रश्न पहा, मी लगेच शिकवायला सुरुवात करणार आहे. फक्त मी हे 4 प्रश्न का घेतले तर 2-4 प्रश्नांची तुम्हाला ओळख व्हावी, जेणेकरून तुमचं मन तुम्हाला सांगेल की सर प्रश्न विचारतात आपल्याला उत्तर सांगता येत नाही, म्हणून घेतलेले आहे. जोड अक्षर नसलेला वर्ण ओळखा. आता सांगा बरं, जोड अक्षर नसलेला वर्ण, जोड अक्षर नसलेले जे काही वर्ण आहे, नसलेले वर्ण, हे 2-2 वर्ण दिलेले, जोड अक्षर नसलेले वर्ण ओळखा. हा सांगा, सांगा सर अंदाजे की याच्यामध्ये जोड अक्षर कोणतं नाही का, कोणतं बरोबर आहे? दोन्ही बरोबर. हा, हे तिसरं बरोबर आहे 100%. आता मात्र खरंच उत्तर बरोबर आलं बरं का. याच्यामध्ये हे त अधिक र, श अधिक र, इथं द, इथं हा कसा तयार झाला? क अधिक श अधिक अ, हे 3 जण एकत्र आले, हा तयार झाला. हा न कसा तयार झाला? द अधिक न अधिक य अधिक अ. म्हणजे ही सगळी जोड अक्षर आहे. वरील दोन्ही उत्तर कशी आहे? बरोबर आहे. ओके. चला तर मित्र हो, अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि या प्रश्नांची उत्तर येण्यासाठी आता आपण पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत. चला तर आता पुढे पहा. चला, वही आणि पेन तुमचा रेडी ठेवायचा आहे. मी सुरुवात करतोय. या टाईपचे प्रश्न परीक्षेला विचारले जातील. मित्र हो, काय असतं की मानवाच्या तोंडावाटे असंख्य ध्वनी बाहेर पडतात. नीट लक्षात ठेवायचं. मानवाच्या तोंडावाटे असंख्य ध्वनी बाहेर पडतात. त्या ध्वनींना ध्वनी चिन्ह दिले की त्याचं अक्षरामध्ये रूपांतर होतं. ध्वनींना ध्वनी चिन्ह दिले की त्याचं अक्षरामध्ये रूपांतर होतं. आता ध्वनी चिन्ह म्हणजे अक्षर, काय अक्षराच्या ज्या काही खुणा वगैरे आहे त्या अक्षराच्या खुणा म्हणजे ध्वनी चिन्ह. काय सांगितलं परत एकदा पहा, अक्षराच्या खुणा म्हणजेच काय आहे? ध्वनी चिन्ह वगैरे आहे. आता इथं लक्षात घ्या, मानवाच्या तोंडावाटे असंख्य ध्वनी बाहेर पडतात. त्यातील ठराविक ध्वनींचीच काय बनत असते? भाषा बनत असते. ध्वनींना ध्वनी चिन्ह दिले की त्याचं अक्षरामध्ये रूपांतर होतं. ध्वनींना ध्वनी चिन्ह दिले की त्याचं अक्षरामध्ये रूपांतर होतं. त्यालाच वर्ण असे म्हणतात. काय म्हणायचं? वर्ण. मानवाच्या तोंडावाटे असंख्य ध्वनी बाहेर पडतात. त्या मूलध्वनींना त्या काय म्हणायचं? वर्ण म्हणायचे. ते जे काही मूलध्वनी वगैरे आहे त्या मूलध्वनींनाच काय म्हणायचं? वर्ण म्हणायचं. हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. अनेक वर्ण ठराविक क्रमाने एकत्र आले की अर्थपूर्ण शब्द तयार होतो. अनेक वर्ण म्हणतोय. दबक म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येत नाही, परंतु बदक म्हटल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येतंय. रकवत म्हटल्यानंतर लक्षात येत नाही, पण त्या ठिकाणी करवत म्हटल्यानंतर लगेचच काय होतं? आपल्या लक्षात येतंय.
आता नीट लक्षात घ्या, काय सांगितलं की मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. अनेक वर्ण ठराविक क्रमाने एकत्र आले की अर्थपूर्ण शब्द तयार होतो. अर्थपूर्ण शब्द समूहाला काय म्हणायचं? वाक्य म्हणायचं. अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य म्हणतात. अनेक वाक्य म्हणजे 5 ते 6 वाक्य एकत्र आली किंवा 4-5 वाक्य एकत्र आली की काय तयार होतो? परिच्छेद तयार होतो. 2-3 परिच्छेद एकत्र आले की काय तयार होतो? उतारा तयार होतो. 2-4 उतारे एकत्र आले की काय तयार होतो? लेख तयार होतो. 2-4 लेख एकत्र आले की काय तयार होतं? त्या ठिकाणी पुस्तक तयार होतं. काय तयार होतं? पुस्तक. आता पहा मी काय सांगतोय. पुस्तकामध्ये लेख असतात, लेखामध्ये उतारा असतो, लेखामध्ये काय असतो? उतारा असतो, आणि उतार्यामध्ये काय असतात? शब्द असतात. नीट लक्षात घ्या, काय की पुस्तकामध्ये लेख असतात, लेखामध्ये उतारा असतो, उतार्यामध्ये परिच्छेद असतात, परिच्छेदामध्ये वाक्य असतं, वाक्यामध्ये शब्द असतो, शब्दामध्ये वर्ण असतो, आणि वर्णामध्ये ध्वनी असतात. मग आपली जी काही भाषा वगैरे आहे ती आपली भाषा वाक्यांची बनलेली आहे. आपली भाषा कशाची बनलेली आहे? वाक्यांची. वाक्यामध्ये काय असतात? शब्द असतात. शब्दामध्ये काय असतात? वर्ण असतात. आणि वर्णामध्ये काय असतात? मूलध्वनी असतात. वर्णामध्ये मूलध्वनी असतात. नीट लक्षात घ्या, आपली भाषा ही वाक्यांची बनलेली आहे. वाक्य हे शब्दांचं बनलेलं आहे. शब्द हे वर्णांचे बनलेले आहेत. वर्ण म्हणजे मूलध्वनी. वर्ण म्हणजे मूलध्वनी. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आता याचा विचार करत असताना मित्रहो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पूर्वीच्या काळी 12 खडी होती. पूर्वीच्या काळी काय होती? 12 खडी होती. आता मात्र 14 खडी तयार झालेली आहे. आता काय तयार झाली? 14 खडी तयार झाली. आता 14 खडीमध्ये हे वर्ण दिलेले क, हे सगळे क क. आता क क वर्ण दिलाय, परंतु हे कसे आहे? हलंत आहे. कसे आहे? हलंत. हलंत. आता हलंत म्हणजे कसं? हलंत. हलंत म्हणजे कसं? लंगडी. लंगडी म्हणजे कशी? पाय मोडलेली. नीट लक्षात ठेवा, ही जी काही स्वर वगैरे आहेत ना, हे कशा आहे? हलंत आहे. हलंत. हलंत म्हणजे कशी? लंगडी. 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 लंगडी म्हणजे कशी? स्वराशिवाय. आणि म्हणून ही जी काही वर्ण वगैरे आहे, या वर्णांचा क क चा सगळ्या ठिकाणी 14 ठिकाणी पाय मोडलेला आहे. पाय मोडल्यानंतर या व्यंजनामध्ये आता काय मिसळायचे? हे स्वर मिसळायचे. अ, आ, हे काय मिसळले? त्याला स्वर वगैरे मिसळले. आता स्वरांची संख्या किती आहे? 14 आहे. आणि त्याच्यानंतर हे जे काही स्वर आहे, तर या स्वरांची ही स्वर चिन्ह आहे. ही काय झाली? ही सगळी स्वर चिन्ह वगैरे झाली. याचं स्वर चिन्ह काय आहे? अशा पद्धतीचं याचं स्वर चिन्ह आहे. त्याच्यानंतर याचं अचं स्वर चिन्ह काय आहे? अशा पद्धतीने याचं स्वर चिन्ह आहे. मग आता नीट लक्षात ठेवा, हे फक्त अर्धा चंद्र आहे आणि हे मात्र काना आणि अर्धा चंद्र आहे. मग आता पहा, हे हलंत आहे, व्यंजन आहे. व्यंजनामध्ये स्वर मिसळला, या स्वराचं हे स्वर चिन्ह आहे, आणि त्याच्यापासून 14 खडी तयार झाली. कोणती? 14 खडी. पाहून घ्या 14 खडी. 14 खडी मध्ये क, का, की, की, कु, कु, के, कै, को, कौ, कम, क. त्याच्यानंतर कौ, त्याच्यानंतर कम आणि का. आता याचा विचार करत असताना मित्रहो, तुमच्या लक्षात येईल, पूर्वी 12 खडी होती, आता मात्र ती 14 खडी तयार झालेली आहे. आता 14 खडी का तयार झाली याचं कारण मी तुम्हाला देतो. 14 खडी होण्याचं कारण पहा बरं का. व्यंजन असतात, व्यंजनामध्ये स्वर मिसळला जातो, स्वराला चिन्ह दिलं की त्याचं कशामध्ये रूपांतर होतं? अक्षरामध्ये रूपांतर होतं. त्याला म्हटलं जातं 14 खडी. मग झालं काय? तर झालं असं, 6 नोव्हेंबर, लक्षात ठेवा, 6 नोव्हेंबर 2009 महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला. या वर्णमालेमध्ये हा ॲ आणि अ हे जे काही 2 स्वर वगैरे आहेत, या 2 स्वरांना आ दत्त स्वर म्हणायचं. आ दत्त स्वर. कोणते स्वर आहे? आ दत्त. आ दत्त स्वर म्हणजे काय? आ दत्त स्वर म्हणजे अचानक नव्याने आलेले. अचानक नव्याने आलेले. आता हे स्वर कोणी आणले?
तर त्याचा पाठपुरावा जो आहे तो पाठपुरावा केलाय डॉक्टर अरविंद मंगळूरकर. कोणी केलेला आहे? अरविंद मंगळूरकरांनी. मंगळूरकर लक्षात ठेवा, अरविंद मंगळूरकर. आणि हे जे काही शब्द आहेत या शब्दांचा जर विचार वगैरे केला, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जवळजवळ 60% शब्द आपण इंग्रजी बोलत असतो. उठल्याबरोबर फॅन बंद कर, फॅन. आपण म्हणतो टेबल, ऑक्सिजन, ऑक्टोबर, त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स, कॅट, मॅट, फॅट, रॅट, कॅट असे शब्द आपण वापरत असतो. आणि म्हणून भाषेची जी काही अडचण आहे ती अडचण लक्षात घेऊन डॉक्टर अरविंद मंगळूरकरांनी काय केलं? ॲ आणि अ हे 2 स्वर म्हणून गणले जावेत असा आग्रह धरला. आणि महाराष्ट्र शासनाने 6 नोव्हेंबर 2009 रोजी ॲ आणि अ या 2 स्वरांचा स्वीकार केला. याला काय म्हटलेलं आहे? आदत्त स्वर. आणि मग झालं काय की यापूर्वी मराठी भाषा 6 नोव्हेंबर 2009 पूर्वी ती 50 अक्षरांची वर्णमाला होती. किती अक्षरांची वर्णमाला होती? 50 अक्षरांची. परंतु 6 नोव्हेंबर 2009 नंतर, 6 नोव्हेंबर 2009 नंतर आधुनिक जी काही मराठी वर्णमाला वगैरे आहे ती वर्णमाला किती अक्षरांची झालेली आहे? 52 अक्षरांची झालेली आहे. किती अक्षरांची झालेली आहे? 52 अक्षरांची झालेली आहे. आणि मग आता परीक्षेला इथं प्रश्न कसे विचारले जातील पहा. परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की कोणत्या स्वरांना आदत्त स्वर असे म्हणतात? आदत्त म्हणजे अचानक नव्याने उपस्थित झालेले. तर तुमचं उत्तर आहे की अ आणि अ या 2 स्वरांना आदत्त स्वर असे म्हणतात. त्याचा पाठपुरावा कोणी केला? भाषा अभ्यासक आहे डॉक्टर अरविंद मंगळूरकर. आणि हे जे काही 2 स्वर आहे हे 2 स्वर फक्त इंग्रजी शब्दापुरतेच मर्यादित आहे. इंग्रजी शब्दापुरतेच मर्यादित आहे. ते इतर शब्दांसाठी वापरले जात नाही. जसं आपण म्हणतो ऑक्सिजन, ऑक्सिजन. प्राणवायू म्हणतो का आपण? नाही म्हणत. आपण काय म्हणतो? ऑक्सिजन म्हणतो. त्या रुग्ण, एखादा माणूस अचानक आजारी पडला, आपण त्याला काय म्हणतो? ॲम्ब्युलन्स आणा, ॲम्ब्युलन्स शब्द वापरतो. आपण म्हणतो का वैद्याकडे जायचं? नाही म्हणत. आपण म्हणतो डॉक्टरकडे जायचं. आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही 2 शब्द वगैरे आहेत, 2 स्वर वगैरे आहेत, हे फक्त इंग्रजी भाषेपुरतेच मर्यादित आहे. मग तुम्हाला काय सांगितलं? 6 नोव्हेंबर 2009 पूर्वी मराठी भाषा ही 50 अक्षरांची वर्णमाला होती. 6 नोव्हेंबर 2009 नंतर आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण किती अक्षरांची आहे? 52 अक्षरांची आहे. किती अक्षरांची? 52 अक्षरांची. आता या 52 अक्षरांचा जर विचार वगैरे केला तर मित्र हो, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये 14 काय आहेत? 14 याच्यामध्ये स्वर आहेत. 14 काय झाले? स्वर झाले. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही लक्षात वगैरे घेतलं 14 स्वरानंतर मित्र हो या ठिकाणी 2 ज्या काय आहेत तर 2 स्वरादी वगैरे आहेत. 14 काय झाले? स्वर झाले. 2 काय झाल्या? स्वरादी झाल्या. आणि त्यानंतर या ठिकाणी व्यंजनांचा जर विचार वगैरे केला तर व्यंजनांची संख्या किती आहे? 34 आहे. 34. आणि त्यानंतर विशेष संयुक्त जे काही व्यंजन वगैरे आहेत या विशेष संयुक्त व्यंजनांचा जर विचार केला तर विशेष संयुक्त व्यंजनांचा विचार करत असताना ते किती आहेत? 2 आहेत. आता आधुनिक पहा बरं का मी काय सांगतोय. आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 अक्षरांची आहे. या 52 अक्षरामध्ये पहिला टप्पा आहे स्वर. स्वरांची संख्या आहे 14. दुसरा टप्पा आहे 2. तो कोणता आहे? स्वरादी. स्वरादी किती आहे? 2. तिसरा टप्पा आहे व्यंजने. व्यंजनांची संख्या किती आहे? 34. आणि चौथा जो टप्पा आहे तो आहे विशेष संयुक्त व्यंजने. यांची संख्या किती आहे? 2. मग अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येतंय 14 अधिक 2 बरोबर 16. 16 अधिक 34 बरोबर 50. 50 अधिक 2 बरोबर 52. मग आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आधुनिक मराठी भाषा ही एकूण 52 अक्षरांची वर्णमाला आहे. काय? 52 अक्षरांची वर्णमाला आहे. आणि या 52 अक्षरामध्ये
जे काही 3 टप्पे वगैरे आहेत त्या 3 टप्प्यामध्ये आपण मुख्य 3 टप्पे कोणता 3 टप्पे कोणते? एक स्वर, 2 स्वरादी आणि तिसरे व्यंजने. तो चौथा जो टप्पा आहे तो जोड व्यंजनाचा आहे, तो व्यंजनांमध्ये येतो म्हणून 3 टप्पे स्वर, स्वरादी, व्यंजने. आता स्वर, स्वरादी, व्यंजनांचा जर विचार वगैरे केला तर इथं प्रश्न तुमचे कसे तयार झाले पहा. प्रश्न कसे तयार झाले आतापर्यंत काय पाहिले नीट पाहून घ्या मी काय सांगतो ते. तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल की आधुनिक मराठी भाषा ही एकूण किती अक्षरांची वर्णमाला आहे. पर्याय दिले जातील 48, दुसरा पर्याय दिला जाईल 50, तिसरा पर्याय दिला जाईल 52 आणि चौथा पर्याय दिला जाईल यापैकी नाही किंवा एखादं अक्षर. तर तुमचं उत्तर आहे आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 अक्षरांची आहे. त्यामध्ये मित्र हो, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने आणि बाकी काय आहेत 2 विशेष संयुक्त व्यंजने. ते कसं मी सांगणारच आहे. परंतु दुसरा प्रश्न जर असा विचारला 6 नोव्हेंबर 2009 पूर्वी मराठी वर्णमाला ही एकूण किती अक्षरांची होती? तर उत्तर काय आहे तिथं 50. काय उत्तर आहे 50. आणि तिसरा जर प्रश्न असा तुम्हाला विचारला पारंपरिक प्राचीन साहित्यानुसार मराठी वर्णमाला ही एकूण किती अक्षरांची होती किंवा किती अक्षरांची आहे सध्या पण आहे, तर त्याचं जे उत्तर वगैरे आहे तर त्याचं उत्तर आहे 48. पारंपरिक प्राचीन साहित्य म्हणतोय बरं का, पारंपरिक प्राचीन साहित्य. मी शब्द काय वापरलेला आहे पारंपरिक प्राचीन साहित्य. मग पारंपरिक प्राचीन साहित्यानुसार 48. बरं, तिसरा प्रश्न काय सांगितला की अ आणि अ या 2 स्वरांना कोणते स्वर म्हणतात? तर तुमचं उत्तर आहे आदत्त स्वर. ते कशासाठी वापरले जातात? फक्त इंग्रजी शब्दांसाठी. त्याचा पाठपुरावा कोणी केला? डॉक्टर भाषा अभ्यासक डॉक्टर अरविंद मंगळूरकरांनी. ते केव्हा अस्तित्वात आले? 6 नोव्हेंबर 2009 नंतर. ओके, अशा पद्धतीनं हा भाग तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, चला तर आता आपल्याला एका टप्प्याचा सविस्तर या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. एका टप्प्याचा अभ्यास करत असताना आपण पुढे पुढे जात आहोत. पुढे जात असताना आता आपला पहिला टप्पा आहे तो म्हणजे स्वराच्या संदर्भात. काय आहे? स्वराच्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत. आता स्वराच्या संदर्भात विचार करत असताना हे जे काही स्वर आहे या स्वरांना दुसरा शब्द त्यांनी दिलेला आहे, त्याला काय म्हटलं जातं? स्वरांनाच काय म्हटलं जातं? अच म्हटलं जातं. पाहून घ्या, स्वरांना काय शब्द आहे? अच. स्वरांना दुसरा शब्द आहे अच. आता अच म्हणजे काय? तर मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झालेला आहे. कोणत्या भाषेतून झालेला आहे? संस्कृत. संस्कृत भाषा ही मराठी भाषेची काय मानली जाते? जननी मानली जाते. मग याचा जर विचार वगैरे केला तर संस्कृत मध्ये स्वरांना अच म्हणतात. काय म्हणतात? अच म्हणतात. आणि त्यालाच दुसरा जो काही शब्द आहे त्या दुसऱ्या शब्दाचा जर विचार केला तर त्याला म्हटलं जातं विवृत. काय म्हटलं जातं? विवृत. आता विवृत म्हणजे काय हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. जसं समानार्थी शब्द असतात, जसं स्वर, त्याच्यानंतर स्वरांना अच म्हणतात, अचलाच त्याला दुसरा शब्द आहे विवृत. आता विवृत म्हणजे काय हे देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे. पण कसं समजून सांगणारे पाहते. अगोदर तुम्हाला इथं लक्षात घ्यायचंय स्वरांची संख्या किती आहे? 14. स्वरांची संख्या किती आहे? 14 लक्षात घ्यायचंय. स्वरांची संख्या 14 आहे. 14. स्वरांची संख्या इथं पहा, हे किती स्वर आहे? 14 स्वर आहे. या 14 स्वरांचा विचार करत असताना हे बघा 10 नंबरला 100% 10 नंबरला तुम्हाला काय करायचं? हा जो 10 नंबर वगैरे आहे ना, या 10 नंबरला तुम्हाला याच असेल. 10 नंबरला हा याच असेल आणि 13 नंबरला हा ऑच असेल. याचं स्थान कधीही बदलणार नाही. नीट लक्षात घ्या की 10 नंबरला काय असेल? या असेल आणि ह्या 13 नंबरला काय असेल? ऑच असेल. पाहून घ्या, हे इथं 1 2 त्याच्यानंतर 3 त्याच्यानंतर हे 4 5 त्याच्यानंतर 6 7 हे 8
हे 9 बरोबर 10 नंबरला आहे आणि हे त्याच्यानंतर हे 11 हा किती नंबरला 12 13 आणि हा किती झाला 14. मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मराठी भाषेमध्ये एकूण स्वरांची संख्या किती आहे 14 आहे. किती आहे 14 आहे. पण या 14चा जर विचार वगैरे केला तर 14चा विचार करत असताना 14 मध्ये आपल्याला वर्गीकरण पाहणं गरजेचं आहे. आता वर्गीकरण पाहत असताना मित्र हो इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. स्वर आणि व्यंजनामध्ये फरक कसा आहे हे मी तुम्हाला सांगतो. स्वर आणि व्यंजनामध्ये फरक कसा आहे पहा. आता काही गोष्टी मला तुम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे. 1 मिनिट हा. हे पहा क च ट त प. लक्षात घ्या मला तुम्हाला समजून द्यायचं आता स्वर हे स्वतंत्र का असतात. स्वर हे स्वतंत्र का असतात याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे. स्वर हे स्वतंत्र का असतात. क च ट त प क च ट त प क च ट त प क ख त्याच्यानंतर ग घ आणि हा वाङ्मयाचा ड त्याच्यानंतर च छ ज झ आणि हा न ट ठ ड ढ आणि हा न त थ त ध आणि हा न प फ प भ आणि हा म. ओके ही काय झाली व व्यंजन झाली. याला काय म्हणायचं व्यंजन. आता स्वर हे स्वतंत्र का आहेत हे मला तुम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे. आता माझ्या पाठीमागे या ठिकाणी भाषा अभ्यासक काय म्हणतात की भाषा अभ्यासक याला अशी नावं वगैरे देतात की भाषा अभ्यासक म्हणतात हा ना क चा वर्ग आहे. हा कोणाचा वर्ग आहे च चा. हा कोणाचा वर्ग ट चा. हा ट चा. हा प चा. पहिलीचा दुसरीचा तिसरीचा चौथीचा आणि पाचवीचा. पण पहिल्या बाकावरती क नावाचा विद्यार्थी बसतो म्हणून क वर्ग. दुसऱ्या बाकावरती च बसतो म्हणून च चा वर्ग. ट बसतो म्हणून ट चा वर्ग. त बसतो म्हणून ट चा वर्ग. प बसतो म्हणून प चा वर्ग. तर हे इथून पुढे लक्षात ठेवायचे क च ट त प. काय लक्षात ठेवायचे क च ट त प. आता माझ्या पाठीमागे उच्चार करायचे सर मॅडम. आता तुम्ही काय करायचं माझ्या पाठीमागे उच्चार करायचा बरं का. कारण मला तुम्हाला समजून द्यायचं आहे स्वर हे स्वतंत्र का असतात. चला तर उच्चार करा. म्हणा प. आता प चा उच्चार करताना वरचा होठ आणि खालचा होठ होठाला होठ लागते की नाही तुम्ही पाहायचं. होठाला होठ लागतात की नाही तुम्ही लक्ष द्यायचंय. माझ्या पाठीमागे उच्चार करा. म्हणा प पप्पा फ फणस ब बदक भ भटजी म मम्मी म मम्मी. म्हणजे हा जो काय पाचवा गट वगैरे आहे याचा विचार करत असताना होठाला होठ लागतो. वरचा होठ आणि खालचा होठ एकमेकाला चिपकतात. पप्पा मम्मी बदक फणस भटजी. होठाला होठ लागल्याशिवाय त्याचा उच्चार होणार नाही. आता त कडे जाऊ म्हणजे याचं उच्चार स्थान काय आहे ओष्ठ आहे. काय आहे ओष्ठ ओष्ठ. आता इथं पहा त रे तलवारीचा आहे. त चा उच्चार करताना जिभेचा शेंडा दाताला लागतो पहा. ट ठ ड ध न त थ द ध न त थ द ध न याचा उच्चार काय आहे दंती आहे. आता ट चा उच्चार करत असताना पहा आपला जो जबडा वगैरे आहे ना तो जबडा आपला जबडा असा असतो. या अशा पद्धतीनं जबडा असतो. तर हे या ठिकाणी हे पटाशीचे दात या मधल्या भागामध्ये अशी तुमची जीभ वगैरे लागेल पहा मधल्या भागामध्ये. ट ठ ड ध न म्हणजे मधला भाग म्हणजे मूर्धन्य वगैरे आहे. आणि च चा उच्चार करत असताना जीभ दाताला लागते. च छ ज झ न तालव्य उच्चार आहे. काय उच्चार आहे तालव्य उच्चार आहे. आणि क ख ग घ ड याचा उच्चार काय आहे कंठ आहे. काय आहे कंठ आहे. कोणता उच्चार आहे कंठ. आता मित्र हो या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचंय की क ख ग याचा उच्चार करताना काय कंठातून होतो. च चा उच्चार तालव्य आहे. ट चा उच्चार मूर्धन्य आहे. त चा उच्चार त्या ठिकाणी दंत्य आहे. आणि प चा उच्चार काय आहे ओष्ठ आहे. प चा उच्चार ओष्ठ आहे. या सगळ्यातून मला तुम्हाला असं सांगायचं आहे. सांगायचं म्हणजे असं की या ठिकाणी मित्र हो व्यंजनांचा उच्चार करताना आता मी तुम्हाला दाखवलंय होठाला होठ लागतो. जीभ दाताला लागते.
जीभ टाळूला लागते, त्याचबरोबर कंठातून आवाज वगैरे येतो. परंतु या ठिकाणी पहा की स्वरांचा उच्चार करताना काय होते. माझ्या पाठीमागे जरा उच्चार करायचा आहे. म्हणा अ, जिभेकडे लक्ष द्या. अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, लू. याचा अर्थ असा की स्वरांचा उच्चार करताना जिभेची हालचाल होत नाही. पहिलं वैशिष्ट्य काय आहे? पहिलं वैशिष्ट्य, स्वरांचा उच्चार करताना जिभेची हालचाल होत नाही. जिभेची हालचाल होत नाही. हालचाल होत नाही. जिभेची हालचाल होत नाही, हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ओठ, दात, टाळू यांचा एकमेकांना सहजासहजी स्पर्श होत नाही. उच्चार करताना होठाचा, दाताचा, टाळूचा एकमेकांना स्पर्श होत नाही, हे दुसरं वैशिष्ट्य आहे. एकमेकांना स्पर्श होत नाही. एकमेकांना स्पर्श होत नाही. तिसरं, फुफ्फुसातून तोंडावाटे हवा बाहेर पडत असताना हवेला कोणताही अडथळा येत नाही. फुफ्फुसातून तोंडावाटे हवा बाहेर पडत असताना हवेला कोणताही अडथळा येत नाही. म्हणजे अडथळ्याशिवाय स्वरांचा उच्चार होतो. तिसरं वैशिष्ट्य आहे अडथळा येत नाही. अडथळा येत नाही. परत एकदा पहा काय सांगतोय पहा. स्वरांचा उच्चार करताना जिभेची हालचाल होत नाही. होठ, दात, जीभ, टाळू यांचा एकमेकांना स्पर्श होत नाही. हवेला कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. आणि म्हणून मित्र हो, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की स्वर हे स्वतंत्र असतात. झाला मुद्दा क्लिअर? काय सांगितलं पहा. स्वर हे स्वतंत्र असतात कारण स्वरांचा उच्चार करताना जिभेची हालचाल होत नाही, एकमेकांना स्पर्श होत नाही. उच्चार करताना फुफ्फुसातून हवा बाहेर पडत असताना हवेला कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही आणि म्हणून स्वर हे स्वतंत्र असतात. आत्ताशी पहिला मुद्दा क्लिअर झाला. संस्कृत मध्ये या स्वरांना अच म्हणतात. काय म्हणायचं? अच म्हणायचं. आणि विवृत का मतलब होत आहे? म्हणा ऊ, तोंड असं उघड होत. आ काय होतंय? विवृत म्हणजे छिद्र. स्वरांचा उच्चार करताना तोंड असं पसरट होतं. अ, आ, ई, ऊ, आणि म्हणून स्वरांना विवृत असे म्हणतात. स्वरांना काय म्हणायचंय? विवृत म्हणतात. पहा किती सोपं आहे पहा. एक मुद्दा खडा ना खडा. हा, दुसरी गोष्ट सांगतोय. सर, मॅडम, तुम्ही फक्त ऐकत असाल पण तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न असू द्या, याचं उत्तर हेच का, तेच का, असंच का, तसंच का, काहीही मला विचारू शकता. 100% तुम्ही जसं तुम्ही अभ्यास करत असताना ज्या ज्या अडचणी येतील तर त्या अडचणी केव्हाही कधीही मला विचारू शकता. मी स्पष्टीकरण काय दिलं पहा. स्वर हे स्वतंत्र असतात. स्वरांना संस्कृत मध्ये अच म्हणतात आणि विवृत का मतलब होत आहे की स्वरांचा उच्चार करताना तोंड असं पसरट उघड होतं. अ, आ, ऊ असं, आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं? विवृत म्हणतात. आता हे जे काही 14 स्वर आहे, या 14 स्वरांचं आपण वर्गीकरण अभ्यासणार आहोत. वर्गीकरण अभ्यासत असताना या ठिकाणी मित्र हो, हे जे काही 14 स्वर आहे, या 14 स्वरांमध्ये आपल्याला 3 टप्प्यामध्ये वर्गीकरण अभ्यासायचं आहे. 3 टप्प्यामध्ये ऱ्हस्व स्वर. पहिलं काय आहे? ऱ्हस्व स्वर. दुसरा टप्पा आहे दीर्घ स्वर आणि तिसरा टप्पा आहे संयुक्त स्वर. आता ऱ्हस्व कशाला म्हणायचं? तर ज्या स्वरांचा उच्चार करताना कमी कालावधी लागतो, कमी प्राणवायू खर्च होतो, त्यांना काय म्हणायचं? ऱ्हस्व स्वर. सॉफ्ट ऱ्हस्व, कमी कालखंड, कमी कालावधी, कमी शक्ती खर्च होते. आणि ज्यांचा उच्चार करताना जास्त प्राणवायू लागतो, जास्त शक्ती खर्च होते, त्यांना काय म्हणायचं? दीर्घ स्वर. आणि संयुक्त याचा अर्थ 2 विजातीय स्वर एकत्र येतात आणि तिसरा स्वर तयार होतो, त्याला म्हटलं जातं संयुक्त. कसं ते?
चला तर आपण प्रत्यक्षात त्याचा अभ्यासच करूया ना. ओके. हा, आता इथं पहा, नीट लक्ष द्यायचंय. आता आपण पाहतो रस्व स्वर. माझ्या पाठीमागे उच्चार करायचा आहे. म्हणा अ, कमी कालावधी आहे, सहजपणे उच्चार होतो. त्याच्यानंतर आ, दीर्घ आहे. अ कसा आहे? रस्व. आ कसा आहे? दीर्घ. त्याच्यानंतर पुढे आहे ई, रस्व आहे. हा दुसरा ई दीर्घ आहे. त्याच्यानंतर काय आला? अ नंतर ई झाला. ई नंतर उ, रस्व आहे. हा उ कसा झाला? दीर्घ झाला. उ नंतर काय आहे? रू, रस्व आहे. त्यानंतर लू, रस्व आहे. आणि त्यानंतर इथं आहे ए, रस्व आहे. ए, आणि अ काय आहे? दीर्घ आहे. मग आता तुमच्या लक्षात येत आहे, ज्या स्वरांचा उच्चार करताना कमी प्राणवायू लागतो, कमी शक्ती खर्च होते, त्याला रस्व असे म्हणतात. आता रस्वची संख्या किती आहे पाहून घ्या. रस्वच्या संदर्भात विचार करत असताना हा 1, हे 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजेच मराठी भाषेचा विचार करत असताना आपल्या मराठी भाषेमध्ये रस्व जे काही स्वर वगैरे आहेत, त्या रस्व स्वरांची संख्या किती आहे? 6 आहे. किती आहे? 6. इथं लक्षात ठेवायचं. किती आहे रस्व स्वर? 6. दीर्घ स्वर किती आहे? 4. 1, 2, 3 आणि 4. दीर्घ स्वरांची संख्या किती आहे? 4 आहे. 4, 4. आणि त्यानंतर संयुक्त स्वरांचा जर विचार वगैरे केला तर संयुक्त स्वर किती आहे हेही आपण पाहणार आहोत. पहा, संयुक्त याचा अर्थ असा की 2 विजातीय स्वर एकत्र येतात आणि एक संयुक्त स्वर तयार होतो. आता संयुक्त स्वर कसे तयार होतात पहा, मी संयुक्त स्वरांचं स्पष्टीकरण देतो. संयुक्त, आता इथं सजातीय रस्व स्वर किती पाहिले? 6. दीर्घ स्वर किती पाहिले? 4. आता 6 4 किती झाले? 10. 10 4 किती होतील? 14. आता संयुक्त म्हणजे काय मी तुम्हाला सांगणार आहे की संयुक्त स्वर आहे कोणते पहा. ए, त्याच्यानंतर आई, त्याच्यानंतर ओ आणि त्याच्यानंतर हा आहे आऊ. काय आहे? आऊ. हा ओ. आता पहा बरं का मी काय सांगतोय. ए, आई, आई, ओ आणि आऊ, याला काय म्हणायचं? संयुक्त स्वर. आता हे संयुक्त स्वर होत असताना काय होतंय की इथं जर तुम्ही पाहिलं तर याचा विचार करत असताना आता लक्षात घ्या, हा पहिला अ आणि हा पहिला ई, हे दोघ जण एकत्र येतात. पहिला अ आणि पहिला ई, हे दोघ जण एकत्र येतात. मग हा आई तयार होतो. त्यानंतर हा चौकट मधला आ आणि ही चौकट मधली ई, हे दीर्घ 2 स्वर एकत्र येतात. दीर्घ आ आणि दीर्घ आ आणि दीर्घ ई, हे दोघ जण एकत्र येतात आणि मग आई तयार होतो. त्यानंतर हा पहिला अ आणि हा पहिला उ, पहिला अ आणि पहिला उ, हे दोघ जण एकत्र येतात आणि मग हा आऊ तयार होतो. हे हा पहिला पहा 1, त्याच्यानंतर हा 2, त्याच्यानंतर हा 3 आणि त्याच्यानंतर हा काय आहे? 4. आणि मग हे कसा तयार झाला? रस्व ई आणि रस्व अ आणि रस्व ई एकत्र आला, आई तयार झाला. ए तयार झाला. दीर्घ आ आणि दीर्घ ई एकत्र आले, आई तयार झाला. त्यानंतर रस्व अ आणि रस्व उ एकत्र आला, ओ तयार झाला. आता हा दीर्घ आ आणि हा दीर्घ उ, हे दोघ जण एकत्र येतात. दीर्घ आ आणि दीर्घ उ, हे दोघ जण एकत्र येतात आणि काय तयार होतो? आऊ तयार होतो. थोडक्यात मला सांगायचं म्हणजे असं की 2 विजातीय स्वर एकत्र येतात आणि तिसरा संयुक्त स्वर तयार होत असतो. मग आता तुमच्या लक्षात आलंय. काय लक्षात आलं पहा. रस्व स्वर 6, दीर्घ स्वर 4. 6 4 किती झाले? 10. संयुक्त स्वर किती आहे? 4. 10 4 किती झाले? 14. म्हणजे अशा पद्धतीने हे स्वरांचं मुख्य वर्गीकरण आहे. काय आहे? मुख्य वर्गीकरण आहे. आता या मुख्य वर्गीकरणाचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पाहून घ्या.
आता इथं काय होतं पहा, या रस्व ई ऐवजी दीर्घ पण चालतो बरं का. रस्व ई ऐवजी काय चालतो, हे दीर्घ पण चालतो, दीर्घ पण चालतो. रस्व ई ऐवजी दीर्घ पण चालतो. म्हणजे इथं रस्व ई असला तरी चालेल, दीर्घ ई असला तरी चालेल, रस्व उ असला तरी चालेल आणि रस्व दुसरा असला तरी चालू शकतो. हा, पहा काय लक्षात आलं पहा, स्वरांची संख्या किती आहे 14, रस्व स्वर किती आहे 6, दीर्घ स्वर किती आहे, दीर्घ स्वर 4 आणि संयुक्त स्वर किती आहे, संयुक्त स्वर 4. पण इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे, काय लक्षात ठेवायचे हे पहा, हे रस्व आहेत. इथं रस्व ई असला तरी चालतो, दीर्घ ई असला तरी चालतो. याला काय म्हणायचं, गरीब, हे काय आहे श्रीमंत, हे गरीब, हे काय आहे श्रीमंत. इथं पहिली ई असली तरी चालेल, इथं दुसरा उ असला तरी चालेल, इथं पहिला उ असला तरी चालेल, दोघांपैकी एक असणं गरजेचं आहे. मग आता लक्षात घ्या, रस्व स्वरांची संख्या 6, दीर्घ स्वरांची संख्या 4, संयुक्त स्वरांची संख्या 4, 4 आणि 4 किती झाले 8, 8 आणि 6 4 आणि 4 8, हा, आणि 8 आणि 6 किती झाले 14. ओके, 6 आणि 4 10 आणि 4 14. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, स्वर म्हणजे स्वर, स्वर हे स्वतंत्र असतात, त्यांनाच अच म्हणतात. विवृत म्हणजे तोंड पसरट वगैरे होतं. मराठी भाषेमध्ये स्वरांची संख्या आहे 14. 14 स्वरांमध्ये रस्व स्वर आहेत 6, दीर्घ स्वर आहेत 4 आणि संयुक्त स्वर आहे 4. रस्व पुन्हा एकदा पाहून घ्या, रस्व स्वर, रस्व स्वराचा जर विचार वगैरे केला तर रस्व अ, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर उ, उ नंतर रू, रू नंतर लू, लू नंतर ऍ. असे किती झाले, हे 6 झाले. पाहून घ्या, 1 2 3 4 5 आणि 6. आता इथं जर तुम्हाला पाहिलं तर इथं लक्षात घेत असताना मित्र हो, इथं पहा, आता दीर्घ स्वर, दीर्घ स्वर कोणते आहे 4, 4 कोणते, आ, ई, हा उ आणि हा अ. हे किती झाले 4, 6 4 10 आणि हे भाऊ किती 4, म्हणजे किती झाले 14. अशा पद्धतीने स्वरांचं मुख्य वर्गीकरण आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर अजून प्रपंच त्याचा बाकी आहे. तो प्रपंचाचा जर विचार वगैरे केला तर तो प्रपंच असा आहे पहा. असा म्हणजे कसा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. त्या लक्षात घेत असताना मित्र हो, आता मी पुढचा भाग तुम्हाला सांगणार आहे. तो पुढचा भाग म्हणजे त्याच्यामध्ये पहिला जो टप्पा आहे त्याला म्हटलं जातं सजातीय स्वर. सजातीय स्वर. आता हे जे काही सजातीय स्वर आहे, हे स्वर आहे किती आहेत ते, सजातीय स्वर 6 आहेत. 6 कोणते पहा, अ, आ, ई, ई, उ, उ. आता याला सजातीय स्वर म्हणायचं. का सजातीय स्वर म्हणायचं, तर सजातीय म्हणजे एकाच उच्चार स्थानातील स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. एकच उच्चार स्थान काय असतं, एकच उच्चार स्थान, उच्चार स्थान, एकाच उच्चार स्थानातील स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. मग एकच उच्चार स्थान म्हणजे कसं, अ आ कंठ आहे, कंठातून उच्चार होतो. ई ई तालव्य आहे, तालूतून उच्चार होतो. उ उ ओष्ठ आहे, ओठातून उच्चार होतो. आणि म्हणून एकाच उच्चार स्थानातील स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. एकाच उच्चार स्थानातील स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. त्यांची संख्या आहे 6. अ आ कंठ, उ उ ई ई तालव्य, उ उ ओष्ठ. दुसरा जो काही प्रकार आहे त्याला म्हणायचं विजातीय स्वर. विजातीय स्वर. आता या विजातीय स्वरांचा जर विचार केला तर हे निश्चित सांगता येत नाही, यांची संख्या परफेक्ट सांगता येत नाही.
तर याचा विचार करत असताना भिन्न उच्चार स्थानातील काय भिन्न उच्चार स्थानातील भिन्न उच्चार स्थानातील स्वरांना काय सांगितलं असं शब्द आहे भिन्न उच्चार स्थानातील भिन्न उच्चार स्थानातील स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. पहा अ कंठ आहे परंतु ई तालव्य आहे, उ ओष्ठ आहे, रु मात्र मूर्धन्य आहे, उ ओष्ठ आहे, ई मात्र त्या ठिकाणी काय आहे तालव्य आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एक जो काही स्वर आहे तो 13 घरामध्ये कुठेही फिरू शकतो आणि म्हणून एकाच उच्चार स्थानातील स्वरांना सजातीय स्वर म्हणायचं तर भिन्न उच्चार स्थानातील स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. आलं लक्षात? भिन्न उच्चार स्थानातील स्वरांना काय म्हणायचे विजातीय स्वर असे म्हणतात. त्यानंतर पुढे आहे मित्र हो मूळ स्वर. काय पाहिजे आपल्याला आता तिसरा जो टप्पा आहे त्याला म्हणायचं मूळ स्वर. आता मूळ स्वराचा विचार करत असताना मूळ स्वर फक्त 5च आहे. किती आहेत 5 आहे. 5 कोणते अ मूळ स्वर आहे. अ पासून काय झाला हा आ तयार झाला. त्याच्यानंतर ई मूळ स्वर आहे याच्यापासून ही तयार झाली. उ मूळ स्वर आहे याच्यापासून हा उ तयार झाला. त्याच्यानंतर रु मूळ स्वर आहे त्याच्यानंतर लू मूळ स्वर आहे. म्हणजे मूळ स्वरांची संख्या आहे 5. 1 2 3 4 आणि 5. मूळ स्वर किती आहे 1 2 3 4 आणि 5. परीक्षेला तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो मराठी भाषेमध्ये मूळ स्वरांची संख्या किती आहे. जसं इंग्रजीमध्ये तुम्ही वॉवेल्स पाहता ए ई आय ओ यू तशा पद्धतीने मराठीमध्ये मूळ स्वर फक्त 5च आहे. किती आहे 5. आणि मग बाकीचे जे काय आहे की बाकीची भेसळ आहे. भेसळ म्हणजे इथं पहा इथं हे जे 5 आहेत या 5 मध्ये मग बाकीचे हे 6 7 8 मग हे तर तुम्हाला माहिती आहे ए आई ओ आणि आऊ ही तर भेसळच आहे. भेसळ म्हणजे दोघ जण एकत्र आल्याने हे तिसरे तयार झाले. आलं लक्षात? आणि म्हणून मराठी भाषेमध्ये मूळ स्वरांची संख्या 5च आहे. किती आहे फक्त 5. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आलं लक्षात? मूळ स्वर 5 सजातीय किती 6. विजातीय स्वर निश्चित सांगता येत नाहीत. मूळ स्वर किती आहे 5. मूळ स्वर 5 आहे. आता त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे त्या भागाचा विचार करत असताना त्याला म्हटलं जातं तत्सम स्वर. तत्सम स्वर. त्यालाच दुसरं नाव आहे संस्कृत स्वर. काय आहे संस्कृत स्वर. आता तत्सम स्वराचा आणि संस्कृत स्वरांचा जर विचार वगैरे केला तर त्यांची संख्या आहे 2. 2 कोणते आहे तर ते आहे संस्कृत मध्ये रु आणि लू. 2 लक्षात ठेवा. संस्कृत त्यालाच काय म्हटलं जातं तत्सम स्वर. संस्कृत म्हणजे तत्सम स्वर. तत्सम याची संख्या किती आहे 2 आहे. किती आहे 2 आहे. कोणते आहे ते 2 तर एक आहे रु आणि दुसरा काय आहे लू. हे जे काही 2 स्वर आहे या 2 स्वरांना तत्सम स्वर असे म्हणतात. जे स्वर संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये आपण घेत असताना मराठी भाषेमध्ये यापासून मराठी शब्द तयार झालेले नाहीत. जे आहेत ते सगळे संस्कृत आहे. जसं ऋतू शब्द आहे, कृषी शब्द आहे, क्लुप्ती शब्द आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजेच रु आणि लू या 2 स्वरांना तत्सम स्वर असे म्हणतात. मराठीमध्ये त्यापासून शब्द तयार झालेले नाहीत. त्यानंतर आहे इंग्रजी स्वर. इंग्रजी स्वरांचा जर विचार केला तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं इंग्रजी स्वरांची संख्या आहे 2. ते कोणते आहे ए आणि अ. हे फक्त इंग्रजी शब्दापुरतेच मर्यादित आहे. आणि शेवटी लुप्त होत चाललेला जो काही स्वर आहे तो आहे लू. याच्यापासून मराठी भाषेमध्ये याला लुप्त का मतलब होता है नाहीसा होत चाललेला. याच्यापासून मराठीमध्ये फक्त एकच शब्द तयार झालेला आहे तो म्हणजे क्लुप्ती. कोणता शब्द तयार झालेला आहे क्लुप्ती. कोणता क्लुप्ती. ओके. आता इथं जर मित्र हो पाहिलं तर स्वराच्या वर्गीकरणामध्ये
10 टप्पे आपण पाहिलेले. किती टप्पे पाहिले? 10. 10 कोणते? स्वर स्वतंत्र असतात, स्वतंत्र असतात. दुसरा टप्पा आपण काय पाहिला? दुसरा टप्पा आपण पाहिला तो म्हणजे ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर. तिसरा टप्पा पाहिला आपण दीर्घ स्वर, दीर्घ स्वर. चौथा पाहिलाय संयुक्त स्वर, संयुक्त स्वर. पाचवा टप्पा पाहिलाय सजातीय स्वर. सहावा टप्पा पाहिलाय, सहावा टप्पा पाहिलाय विजातीय स्वर, विजातीय स्वर. सातवा टप्पा पाहिलाय संस्कृत स्वर. आठवा टप्पा पाहिलाय इंग्रजी स्वर. नववा टप्पा पाहिलाय मूळ स्वर. आणि 10वा टप्पा पाहिलाय काय? लुप्त होत चाललेले स्वर, लुप्त होत चाललेले. तर अशा पद्धतीने मित्रहो आज आपण ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त, सजातीय, विजातीय, संस्कृत, इंग्रजी, मूळ स्वर, लुप्त होत चाललेले स्वर, आताशी आपण आज पहिल्या टप्प्याचा अभ्यास केलेला आहे. मित्रहो आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. झालेला भाग अभ्यासायचा आहे. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असतील त्या तुम्ही मला कधीही कमेंट मध्ये विचारू शकता, अथवा पर्सनल माझा नंबर आहे 8600633394 या क्रमांकावरती संपर्क साधू शकता. धन्यवाद मित्रहो. आज आपण या ठिकाणी थांबतोय. सर्वांसाठी अभ्यासाला बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.